पांडुरंग साळुंखे यांच्या धाडस व सर्वोच्च बलिदानामुळे 15 मराठा लाईव्ह इन्फंट्री या फलटणचं नाव आजपर्यंत अजरामर झालं. 6 डिसेंबर या त्यांच्या शहीद दिना दिवशी 15 मराठा लाईव्ह इन्फंट्री मराठा बटालियन तर्फे दरवर्षी त्यांच्या मूळ गावी मनेराजूर इथं जाऊन त्यांच्या स्मारकाला मानवंदना दिली जाते. या वर्षीचा मानवंदना देण्याचा मान सैनिक टाकळीचे सुपुत्र सुभेदार विनायक पाटील यांना मिळाला. त्यांच्या सैन्य तुकडीबरोबर शहीद जवानांच्या मूळ गावी जाऊन त्यांच्या स्मारकाला मानवंदना देण्यात आली. खरोखरच सैनिक टाकळी करणं हा अभिमानाचा दिवस, कारण एका शहीद जवानाला मानवंदना देण्यासाठी हा मान सैनिक टाकळीच्या सुपुत्राला मिळाला. खरोखरच 15 इन्फंट्री लाईव्ह इन्फंट्री मराठा बटालियनचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे, कारण हे युनिट आपल्या एका शहीद सैनिकाला गेली 50 ते 55 वर्षात त्याच्या गावी जाऊन मानवंदना देऊन एक आदर्श निर्माण केलाय. मानवंदना परेड व सुभेदार विनायक पाटील यांनी वीर जवानांची सांगितलेली वीर कथा, यामुळे त्या क्षणी या गावातील सर्व लोक भारावून गेले होते. एका गावच्या सैनिकाला दरवर्षी गावात येऊन मानवंदना देणाऱ्या युनिटचं गावकऱ्यांनी भावनिकरित्या आभार मानले. इथं आलेल्या सर्व सैनिकांचा त्या गावकऱ्यांनी सर्वोच्च सत्कार केला. शिवार न्यूज साठी सुदर्शन कदम, सैनिक टाकळी.